आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला माझे डेली ब्लॉगचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर अँड कमेंट जरूर करा। त्यासोबत सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला परमिशन द्या। तर आज मी बनवत आहे मटकीची भाजी। त्यासाठी रात्रभर भिजवलेल्या मटकीमध्ये सकाळच्याला थोडीशी हळद, मीठ आणि थोडं पाणी लावून कुकरला लावली। त्यानंतर मी इथे कणिक मळत होते। कणिक अशी छान अशी मऊसर मळून घेतली। तर तिकडे झालेल्या होत होत्या, कुकरला 2 शिट्ट्या होऊन दिल्या। मग नंतरच्या इथे मी 2 अशी मोठी कांदे चिरून घेतली बारीक बारीकमध्ये। आणि कुकर असा थंड झाला होता तर मग मी इकडे कढई घेतली। कढईमध्ये 2 पळी तेल घेतलं, त्यामध्ये मोहरी, जिरे असं मस्त जिरे मोहरीचा चांगला तडका होऊन दिला। त्यानंतर त्यात मी टाकलाय कढीपत्ता। कढीपत्ता पण मस्त तडतडून दिल्याच्या नंतर मी टाकते ते चिरलेले असे 2 मोठे कांदे। कांदे पण असे मस्त ऑरेंज होईपर्यंत भाजून दिले आणि त्यानंतर टाकलाय एक मोठा चिरलेला टोमॅटो। तर टोमॅटो आणि कांदा दोन्ही मस्त फ्राय झाल्यावर मी त्यात टाकते हळद, कांदा लसूण मसाला, गोडा मसाला आणि चवीनुसार तिखट। मसाले चांगले फ्राय करून घेते। फ्राय असे करून झाल्यावर मसाले त्यामध्ये आपण टाकूयात मटकीची जी वाफलून कुकरमध्ये लावलेली मटकी, शिजून घेतलेली मटकी। तर ही मटकी मी त्याच्यामध्ये टाकली आहे। आता मस्त असं त्याला एक उकळी येऊन दिल्यासारखं होऊन देऊयात। मी टाकते त्यात कोथिंबीर। मस्त अशी भाजी झालेली आणि चवीनुसार मीठ। इकडे भाजी झाली होती। मग नंतरच्याला मी पटपट अशा चपात्या करून घेतल्या। चपात्या होत नाहीत की मग पिलीच्या पप्पांना जायचं होतं, तर मग पटकन असा टिफिन रेडी केला, पटकन भरला। तर मी स्वयंपाक करत असतानाच ना आमच्या घरात खूप उंदरं झालेत। तर उंदराच्या पिल्लांचा सारखा आवाज येत होता। तर मी ना ती चिकटपट्टी असते ना ती ठेवलेली होती। तर सारखा ची 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 आवाज येत होता। तर मग मी काय केलं, म्हटलं पहिल्यांदा मला हे भांडे हेच करायचे होते, घासायचेच होते। परंतु पहिल्यांदा म्हटलं ते बघावं काय झालं, किती उंदरं आहेत काय। मला वाटलं एखादंच असेल, पण इथे बघितले तर 3 होते। मग नंतर ते काढून फेकून दिले, पाण्यामध्ये सोडले आणि इकडे आले आणि आपले भांडे पटपट घासून घेतले छानपैकी। भांडे घासून झाले की नाही इकडे यांचं चाललेलंच। म्हटलं पटपट आपलं घासून घ्यावा म्हणजे दुसरी कामं करायला आपण मोकळे होत। तर पिलीच्या पप्पांना जायचं होतं तर आमचं चाललेलं पटपट पटपट उरकवायचं। पण तेवढ्यात आला आमचा भाऊ। तर तो बसलेला तर इकडे आईन ते पण शेंगा फोडत होते। आईने आज शेंगा फोडून दिल्या माझ्याकडे। माझ्या सासूबाईंनी दिलेल्या खूप साऱ्या शेंगा होत्या, तर त्या खराब होतील म्हणून आईने मला फोडून दिले। यांचं सृष्टीचं आणि विधीचं चाललेलं सांडवणं। मी ह्या 2 बास्केट आणल्या ऑरेंजवाल्या आणि ही एक आणली छोटीशी टोकरी। तर ते हा माझा बॉक्स फाटला आहे। मी हा सिंबा व्हायच्या अगोदरपासून होता, तर हा फाटला आहे। तर इथे एक बॅग आहे, त्याच्यात नवे कपडे, तर ते पण खूप झालेत आता। तर इथे सिंबाच्या चड्ड्या, सृष्टीच्या चड्ड्या मी कालच सांगितलेल्या आणि ही एक बास्केट आहे, तर त्याच्यात पण कपडे आहेत। आणि माझ्या इथे जेवढं सामान आहे म्हणजे औषधं वगैरे आहेत। आणि राहिला प्रश्न ह्याचा, तर मिक्सरला माझ्या किचनमध्ये जागा नाही म्हणून मी इथे फ्रीजवर ठेवते त्याला। तर खूप सामान आहे इथे पण, तर मी सगळं शिफ्ट ह्याच्यामध्ये करणार आहे। फ्रीजवरचं सामान ह्याच्यात ठेवणार आहे आणि हे सगळं जे लागतं आहे ते वरती ठेवणार आहे, म्हणजे एक बास्केट वरती करणार आहे आणि बाकीचं बॅगेत भरून ठेवणार आहे। बघूत आपण कसं कसं होतं आहे, दाखवतेच तुम्हाला तसं।
पाहिजे का? याची मला पाहिजे. पाहिजे तुला? तू एवढा कमून उदासवाणी बसलास. काय झालं तुला? काय झालं? का तू असा उदास बसलास? मम्मा काम करते, तुला बोलत नाही. नाही बोलत. फोकस कामावर आहे तिचा. बाई माझं पिल्लू, तू गोड पिल्लू आहेस. गोड पिल्लू आहेस तू. हा हा. धर खेळा. धर. इथे माझं असं अशा प्रकारे क्लीन झालेलं आहे. मी अशा प्रकारे ठेवलं आहे. कसं वाटतं आहे मला हे जरूर सांगा कमेंटमध्ये. तर माझं फ्रीजचं कवर ना खराब झालेलं, तर आज मी ते कवर पण घेतलं आणि त्याचबरोबर मोठला पण कवर घेतले. छान आहेत ना.